आज आपण इथे फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर तुम्ही बघू शकता थिकनेस, रंग परफेक्ट आलेला आहे आणि चवीलाही अतिशय सुंदर लागतं। हे फ्रूट कस्टर्ड तुम्ही एखाद्या किटी पार्टीला किंवा अचानक जर पाहुणे घरी आले तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून बनवू शकता। नमस्कार, कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी मी इथं विकफिल्डचं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। व्हॅनिला फ्लेवर मी इथं घेतलेला आहे। तुम्ही दुसरा कोणताही फ्लेवर घेऊ शकता, पण व्हॅनिला फ्लेवरचं फ्रूट कस्टर्ड अतिशय सुंदर लागतं। तर साधारणतः 3 टेबलस्पून मी इथं कस्टर्ड पावडर एक अर्धी वाटी दुधात ऍड करणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। याच्या गुठळ्या नाहीत राहिल्या पाहिजेत। अजून एक, तुम्हाला जर ब्ल्यू बर्डचं व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर मिळाली तर ती वापरा, त्याचं कस्टर्ड अप्रतिम लागतं। मला सध्या नाही मिळालं, सो मी हे कस्टर्ड पावडर आणलेलं आहे आणि इथे हे छान दुधात मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता कुठेही गाठी राहिलेल्या नाहीयेत। छान एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आणि आता हे आपण असंच बाजूला ठेवून देणार आहोत आणि पुढची तयारी करायला घेऊया। तर फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी इथे साधारणतः मी 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे। इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही गाईचं, म्हशीचं कोणतंही दूध घेऊ शकता आणि हे दूध आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता वरती छान त्याला साय आलेली आहे। ही या चमच्याच्या साहाय्याने मी हलवून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता दूधही चांगलं गरम झालेलं आहे। आता हे दूध चांगलं गरम झाल्यानंतर मी इथं साखर ऍड केलेली आहे। तर साधारणतः 4 टेबलस्पून मी इथं साखर ऍड केलेली आहे आणि ही साखर आपल्याला यात चांगली वितळून घ्यायची आहे। अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। तर साखर टाकल्यानंतर दूध आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, कारण खाली पॅनला लागण्याची शक्यता असते। सो एकसारखं हे दूध मी हलवून घेणार आहे। इथं आपल्याला दूध आटवायचं नाहीये, बस फक्त छान उकळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त दूध हे छान गरम झालेलं आहे, याला उकळीही फुटलेली आहे। आता या स्टेजला मी थोड्या वेळ इथं गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यात कस्टर्ड पावडर ऍड करायची आहे। तर इथे जे हे कस्टर्ड पावडरचं आपण मिश्रण बनवलेलं होतं ते पुन्हा एकदा मी हलवून घेणार आहे, कारण कस्टर्ड पावडर ही खाली तळाला लागते। त्यामुळे पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं यात हे कस्टर्ड आपल्याला ऍड करायचं आहे। येस, तर हे कस्टर्ड ऍड केल्यानंतर सुद्धा एकसारखं आपल्याला सारखं हलवून घ्यायचं आहे आणि आता या स्टेजला इथं आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि हे दूध छान उकळून घ्यायचं आहे। तर राहिलेलं सगळं कस्टर्डचं मिश्रण मी यात ऍड केलेलं आहे आणि छान याला एक उकळी येऊन देणार आहे। पण हे सतत मी हलवत राहणार आहे, कारण खाली लागण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे सतत आपल्याला एकसारखं हे हलवत राहायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता की हळूहळू दूध छान घट्ट होत आलेलं आहे आणि त्याची मात्रा कमी होत आलेली आहे। तर इथे एक छान उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला। परफेक्ट, तर तुम्ही बघू शकता दूध छान उकळलेलं आहे, छान याला एक उकळी आलेली आहे। आता या स्टेजला ह्या दुधात मी गोड किती आहे हे कस्टर्ड ते चेक करणार आहे। तर इथे आपण चेक करूया की याच्यात साखर किती मात्रेत आहे। येस, तर इथे अगदी परफेक्ट साखर पडलेली आहे, छान गोड हे झालेलं आहे। जास्त गोडही हे कस्टर्ड चांगलं लागत नाही। तुम्हाला कस्टर्ड किती गोड हवा आहे यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता पुन्हा एकदा एक छान उकळी येऊन दिल्यानंतर इथे मी गॅस ऑफ केलेला आहे आणि आता हे कस्टर्ड आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर थंड करून घेण्यासाठी या पॅनमधून मी हे कस्टर्ड एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि हे रूम टेम्परेचरला थंड करून घेणार आहे। त्यानंतर हे मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे। तर आता इथं हे कस्टर्ड छान थंड झालेलं आहे फ्रीजमध्ये आणि इथं मी आता माझ्या आवडीनुसार फ्रुट्स घालणार आहे। तर इथे मी थोडेसे सफरचंदाचे पीसेस कट करून घेतलेले होते, तर हे मी ऍड करत आहे। त्याचबरोबर इथं एक केळ मी ऍड केलेला आहे आणि द्राक्ष। येस, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फ्रुट्स यात ऍड करू शकता आणि तुम्हाला हे कस्टर्ड जर फ्रूट सहित थंड करायचं असेल तर आधी रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतर यात फ्रुट्स ऍड करा आणि फ्रीजला थंड होण्यासाठी ठेवून द्या। पण मी तसं नाही करत, मी नंतर यात फ्रुट्स ऍड करते। जेव्हा मला हे सर्व करायचं आहे खाण्यासाठी तेव्हा मी यात फ्रुट्स ऍड करते, त्यामुळे ते लागतंही छान
आणि इथे मी थोडेसे डाळिंबही घातलेले आहेत आणि हे फ्रूट्स मी सगळे यात मिक्स करून घेणार आहे. आता यात मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घालणार आहे. तर ड्रायफ्रुट्स हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही आवडले तर तुम्ही स्किपही करू शकता. तर थोडे इथे मी बदामचे पीसेस आणि थोडे काजूचे पीसेस ऍड केलेले आहेत आणि तेही छान मिक्स करून घेणार आहे. आणि मस्त असं हे फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर ते पुन्हा छान घट्ट झालेलं आहे. तर इथे आता हे फ्रूट कस्टर्ड मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 कळवा. तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा की जेणेकरून जेव्हा जेव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.